म्हणून पुनश्च स्वागत आणि हे लेक्चर क्रमांक 45 आहे आणि आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन बद्दल बोलत आहोत किंवा चर्चा कंटिन्यू करणार आहोत आणि आज आपण काही वर्क प्रॉब्लेम पाहूया जिथे आपण कर्नल आणि इमेज आणि त्यांचे डायमेन्शन शोधूया। तर इथे केवळ मागच्या लेक्चरचे स्मरण करा की आपण तिथे ते एफ लिनियर मॅप आहे हे पहिले या कर्नलपेक्षा एफची व्याख्या अशी केली आहे एक्स मधून वेक्टर ज्याचा मॅप या वेक्टर स्पेस y मध्ये 0 आहे आणि सर्व y कंपोनंटांची इमेज होती या वेक्टर स्पेस x मध्ये येथे x अस्तित्वात आहे जे हा y मॅप आहे म्हणून एक x बरोबर x आहे तर a च्या कर्नलसाठी आणि a इमेज साठी या दोन व्याख्या होत्या आणि आपण हे देखील पाहिले आहे की f ची ही रंक a च्या इमेज शिवाय काहीच नाही आणि आपण a च्या कर्नलचे डायमेन्शन म्हणून नलिटी परिभाषित करतो तर या व्याख्यांसह आपण आता सुरुवात करूया येथे उदाहरणासह आपण जिथे हे एक घेतले आहे R4 ते R3 पर्यंत लिनियर मॅप लिनियर मॅपिंग आहे जे या एफ रिलेशन द्वारे परिभाषित केले आहे या कंपोनंटाला मॅप करा जे R4 म्हणून x y z आणि t फॉर्म करते आणि त्याचे मॅप x y z t येथे दुसरा कंपोनंट 2 x 2 y t z 4 t आहे आणि नंतर हा तिसरा कंपोनंट 3 x 3 y 4 z 5 t आहे तर हा R3 मधील कंपोनंट आहे आणि हा कंपोनंट R4 चा फॉर्म आहे आणि तेच आपण इथे जे सांगितले हे मॅप R4 पासून ते R3 मधील एक कंपोनंट आणि आता आपल्याला काय शोधायचे आहे आपल्याला शोधायचे आहे ए बेसिस आणि पहिला a च्या इमेजचे डायमेन्शन आणि नंतर दुसरा a च्या कर्नलसाठी तर आपल्याला इमेज काय आहे आणि a चे कर्नल काय आहे ते शोधण्याची आवश्यकता आहे म्हणून इथे पहिला a च्या इमेज बद्दल बोलूया आपण आधीच्या लेक्चर मधून काय जाणून घेतले आहे तेही आपल्याकडे आहे वेक्टर स्पेस x मधील कंपोनंट जे या वेक्टर स्पेस x चा विस्तार करते तर उदाहरणार्थ इथे आपल्याकडे हे 4 आहेत म्हणून आपल्याला माहित आहे की हे मानक बेसिस आहेत कारण त्यासह कार्य करणे सोपे आहे तर इथे मानक बेसिस घेऊया जो हा 1 2 3 4 आहे हे R4 पासून मानक बेसिस आहे आणि आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या लेक्चरमुळे येणारे थेरम म्हणजे हे इस या x R4 नंतर या हे एक विस्तार करते f2 f3 f4 हे R3 मधील हेक्टर आहेत आणि ते प्रत्यक्षात या मापिंग ची इमेज विस्तारतील तर आता आपल्याला काय माहित आहे की f1 f2 f3 f4 ते इमेज f ला विस्तारतील तर तोच परिणाम आता आपल्याकडे आहे की हे वेक्टर आहेत जे इमेज f चा विस्तार करतात आणि आता आपण हे f1 f2 f3 f4 काय आहेत हे कम्प्यूट करूया म्हणून इथे f1 आणि 1 केवळ लक्षात ठेवा की तो 1 आहे पण काहीच नाही या बाबतीत R4 मधील मानक वेक्टर आहे तर हे R4 पासून 1 0 0 आहे e2 0 1 आणि 0 0 असेल e3 0 0 0 असेल तर येथे आता 1 आणि 0 आणि e4 हे सर्व पहिला 3 कंपोनंट 0 असतील हा चौथा आहे तर आपल्याकडे R4 पासून हे मानक बेसिस आहे आणि आता आपण या वर जर अप्लाय केला तर काय होईल तर 1 हे सर्व 0 तर येथून 1 मिळेल आणि त्यानंतर हरकत नाही हे 0 आहे येथून 1 ला हे सर्व 0 आणि 3 मिळतील तर हे 1 1 या 1 2 3 कंपोनंटांना मॅप करेल त्याच प्रकारे e2 t3 चे f जर आपण 2 घेतले तर दुसरा असेल -1 -2 आणि -3 हा या f चा मॅप आहे यापैकी e2 आहे त्याचप्रमाणे 3 चे f आणि e4 चे f तर आपल्याकडे हे वेक्टर आहेत 1 2 3 -1 -2 आणि -3 या 3 R मधून 1 3 4 आणि 1 4 5 आणि आपल्याला आता हे माहित आहे की थेरमचा आपण आधीच अभ्यास केला आहे की हे वेक्टर इमेज
एक विस्तारतील आणि आपल्याला काय शोधायचे आहे? आपल्याला इमेज F काय आहे? इमेज F चा बेसिस काय आहे हे शोधायचे आहे आणि इमेज F चे डायमेन्शन काय आहे? म्हणून आपल्याला हे आधीच माहित आहे की हे 4 वेक्टर आपण इमेज R3 मध्ये पसरवतो, पण ते बेसिस नाही कारण हा स्पॅनिंग सेट आहे आणि स्पॅनिंग सेटमध्ये काही लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर असू शकतात. तर आता आपल्याला या वेक्टरमधून काय काढायचे आहे? आपल्याला केवळ लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर गोळा करायचा आहे काय? म्हणून आता आपल्याला हे पाहावे लागेल की या स्पॅनिंग सेटमध्ये किती लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहेत आणि त्या लिनियरली इंडिपेंडंट वेक्टरची संख्या इमेज A चे डायमेन्शन असेल आणि या 4 मध्ये ते लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर इमेज F चे बेसिस फॉर्म करील. तर इथे चला आता हे करूया. म्हणून हे कदाचित बेसिस नसतील. म्हणून आता आपण केवळ हे शोधले पाहिजे की यापैकी किती वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत. म्हणून असे करण्यासाठी म्हणून आपल्याकडे 1 2 3 हे 4 वेक्टर आहेत. आपण त्यांना कॉलममध्ये ठेवू शकतो अशी कल्पना आहे. उदाहरणार्थ 1 2 3 दुसरा वेक्टर येथे -1 -2 -3 आणि 1 3 4 आणि नंतर 1 4 5 हा वेक्टर येथे आहे ज्यांचे कॉलम दिलेले वेक्टर आहेत. आता आपण ते या रो ला रिड्यूस करू शकतो. रिड्यूस केलेला इक्लोन फॉर्म आणि त्या रो मधून इक्लोनचे फॉर्म रिड्यूस झाला की आपण ते शोधू शकतो की कोणते वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत आणि कोणते वेक्टर लिनियरली डिपेंडंट आहेत. आणि असेच एक उदाहरण आपण आधीच्या लेक्चर मध्ये पाहिले आहे. तर आता या पद्धतीने लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर शोधण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण त्यांना ठेवू शकतो या मॅट्रिक्समध्ये इथे कॉलम म्हणून आणि आपण ते रिड्यूस केलेल्या कॉलम इक्लोन फॉर्मला रिड्यूस करू शकतो, जे या बाबतीत कठीण होऊ नये कारण पहिला स्टेप म्हणून आपण हे दोन कंपोनंट 0 वर सेट करू. तर पहिला रो जसा आहे तसा असेल. येथे दुसरा 0 होईल. त्याच्या 2 टाइम्स हे देखील 0 आहे. 2 टाइम्स हे 1 देईल. येथे 2 टाइम्स 2 मिळतील. येथे आता रो 1 च्या 3 टाइम्स 1 आपण येथे वजा करत आहोत म्हणून हे 0 असेल. हे पुन्हा 0 होईल आणि 3 वेळा म्हणजे हे 1 असेल आणि टाइम्स या 2 असतील तर हे आहे आणि एक स्टेप या रोला कमी करण्याच्या प्रोसेसची. आणि आता आपण करू या रो 2 च्या मदतीने याला रो म्हणा आणि आपल्याला हे मॅट्रिक्स मिळेल जे आधीच तिथे दिले आहे. तर आपल्याकडे काय आहे की हा रो रिड्यूस केलेला इक्लोन फॉर्म आहे आणि या बाबतीत आता आपण येथे हा मुख्य आधार शोधू. म्हणून आपल्याकडे हे एक मुख्य आधार म्हणून आहे आणि हे देखील मुख्य आधार आहे. येथे केवळ 2 मुख्य आधार आहेत. तर हा कॉलम क्रमांक 1 आहे आणि कॉलम क्रमांक 3 त्यांच्याकडे मुख्य आधार आहे. तर अगदी सरळपणे आपण येथे कॉलम क्रमांक 1 आणि कॉलम क्रमांक 3 निवडू शकतो आणि तेथे लिनियरली इंडिपेंडंट असेल. येथे या कॉलमला ए मुख्य आधार नाही, याला ए मुख्य आधार नाही आणि ते कोणीही दर्शवू शकतो. हे दोन कॉलम कॉलम क्रमांक 1 आणि कॉलम क्रमांक 3 वर डिपेंड आहेत. म्हणून येथे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर शोधण्यासाठी एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन होता. तर आता यासह आपल्याकडे आहे. आपण हा कॉलम क्रमांक 1 घेऊ शकतो जो इथे मुख्य आधार आहे. तर हा कॉलम क्रमांक 1 अनुरूप आणि आपण हा कॉलम क्रमांक 3 घेऊ शकतो आणि ते बेसिस फॉर्म करतील. तर या इमेज चे डायमेन्शन 2 असेल आणि या 2 वेक्टर चा बेसिस म्हणून 1 2 3 आणि 1 2 4 हे इमेज 1 चा बेसिस फॉर्म करेल आणि इमेज F चे डायमेन्शन 2 आहे. आता F च्या कर्नल कडे जावे तर X चे कर्नल काय होते? आता आपण X मधील कंपोनंट शोधत आहोत. Y मध्ये ज्याचा मॅप 0 आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपण X Y Z T हे कंपोनंट शोधत आहोत. T I म्हणजे हे वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्यांची इमेज 0 आहे आणि आता आपल्याकडे असलेल्या व्याख्येतून X Y Z T काय आहे मध्ये आहे ते आता पाहण्यासाठी ते X Y Z 0 असणे आवश्यक आहे आणि हा याचा दुसरा कंपोनंट होता आणि हा या वेक्टर इन R3 चा तिसरा कंपोनंट होता जो या F3 चा मॅप आहे आणि ते 0 एवढे असावे. तर 0 0 0 पुन्हा येथे याचा वेक्टर होता.
हे पहिला एक होते, नंतर हे 2x मायनस 2y आणि असे नंतर 3x मायनस 3y वगैरे, आणि हे आपल्याला 0 च्या बरोबर हवे आहे. तर येथून आपल्याला ही इक्वेशन्स प्रत्यक्षात मिळतात आणि आपल्याला आता ही इक्वेशन सोडवायची आहेत. या x, y, z आणि t ची सर्व पॉसिबल व्हॅल्यूज मिळवण्यासाठी, आणि हे या इक्वेशन्स सिस्टमच्या कोएफिशियंट मॅट्रिक्सच्या नल स्पेस शिवाय दुसरे काहीही नाही, आणि ते A च्या कर्नलशिवाय काहीच नाही. म्हणून या कोएफिशियंट मॅट्रिक्सची नल स्पेस येथे F ची कर्नल असेल, कारण F ची कर्नल काय आहे? हे सर्व वेक्टर येथे आहेत R4 पासून, ज्याची इमेज 0 आहे R3 मध्ये. तर आपल्याला काय सोडवायचे आहे? आपल्याला ही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवायची आहे, आणि तेथे किती सोल्युशन्स आहेत ते शोधून काढेल, किंवा तेथे किती लिनियरली इंडिपेंडंट सोल्युशन्स आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात या होमोजिनियस इक्वेशन्सच्या सिस्टमच्या सोल्युशन चे जनरेटर असे आपण म्हणूया, आणि तेथून आपण शोधू की कर्नलचे डायमेन्शन काय आहे, कर्नलचे बेसिस काय आहेत. म्हणून आपल्याला अंतिमतः ही सिस्टम ऑफ इक्वेशन सोडवायची आहे. तर हे या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये टाकूया. तर मॅट्रिक्स 1 मायनस 1 1 आणि 1 आहे, कोएफिशियंट मॅट्रिक्स 2 मायनस 2 3 4 आणि हे 3 मायनस 3 4 आणि 5 आहे, आणि पुन्हा आपल्याला केवळ रिड्यूस केलेल्या इक्लोन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा, जे आपण आधी नुकतेच केले आहे, आणि आता आपण ते सहज शोधू शकतो, कारण हा इथला मुख्य आधार आहे आणि हा मुख्य आधार आहे. त्यामुळे या x शी अनुरूप हे y शी अनुरूप आहे, हे z शी अनुरूप आहे, आणि हे y शी अनुरूप आहे, आणि हे t शी अनुरूप आहे. तर येथे हे कॉलम आहेत जिथे आपल्याकडे मुख्य आधार नाही, तर हे फ्री व्हेरिएबल्स आहेत ज्याला आपण म्हणतो. तर येथे 2 फ्री व्हेरिएबल्स आहेत, आणि ते अगदी नलिटी किंवा नल स्पेस चे डायमेन्शन परिभाषित करेल. ते येथे 2 असतील, म्हणून या कर्नलचे डायमेन्शन स्पष्ट आहे, ते 2 होणार आहे, आणि आपल्याला बेसिस शोधावा लागेल. त्यासाठी आपल्याला आता सोल्युशन लिहायचे आहे, म्हणून यामधून सोल्युशन लिहित आहे. तर पहिला हा फ्री व्हेरिएबल्स आपण गृहीत धरू, तर ते y होते, आणि हे t आहे, हे फ्री व्हेरिएबल्स आहेत. म्हणून आपण या फ्री व्हेरिएबल्ससाठी काही व्हॅल्यूज घेऊ. तर या t साठी म्यू2 1 आणि y साठी आपण म्यू2 2 काही संख्या ऑर्बिट्ररी संख्या घेतो, कारण आपण हे y आणि t निवडू शकतो जे आपल्याला आवडते ते फ्री व्हेरिएबल्स आहेत. म्हणून आपण हा म्यू 1 आणि म्यू 2 निवडला आहे, आणि मग आपण इतरांना कम्प्यूट करू शकतो. म्हणून उदाहरणार्थ या इक्वेशन पासून z प्लस 2t बरोबर 0 आहे, इतरांना कम्प्यूट करू शकतो. म्हणून उदाहरणार्थ म्हणून za मायनस 2 टाइम्स म्यू 1 च्या मायनस 2t असेल, तर ते z असेल. आणि इक्वेशन क्रमांक 1 फाउंड करा. आपण हे x मिळवू शकतो, जे म्यू 1 प्लस म्यू 2 म्हणून बाहेर होईल. तर आपल्याकडे हे t z आणि x सर्व आहे तसे. आता येथे म्यू 2 2y6 आहे, म्हणून आपण मॅट्रिक्समध्ये हे वेक्टर फॉर्म x y z t लिहू शकतो. हे म्यू 1 येथे कॉन्स्टंट असेल. आपण आता x साठी गोळा करू शकतो. x 1 आहे, येथे y साठी कोएफिशियंट ते 0 आहे, z साठी ते -2 आहे, आणि t पासून 1 आहे. तर त्याचप्रमाणे म्यू 2 साठी देखील आपण येथे कोएफिशियंट्स गोळा करू शकतो. तर x मध्ये आपल्याकडे म्यू 2 आहेत, म्हणून 1 6, आणि नंतर येथे y तसेच आपल्याकडे हा म्यू 2 आहे जो 1 आहे, आणि या z कडे देखील हा म्यू 1 आहे जो -2 आहे. आता येथे म्यू 2 नाही, म्हणून येथे 0, आणि या t कडे म्यू 2 नाही, म्हणून हा कोइफिशियंट 0 आहे. म्हणून आपण हे x y z सोल्युशन या म्यू 1 आणि म्यू 2 च्या दृष्टीने लिहिले आहे. आपण आता म्यू 1 म्यू 2 सह खेळू शकतो. आपण म्यू 1 आणि म्यू 2 ला कोणत्याही व्हॅल्यूज देऊ शकतो, आणि आपण या सिस्टम ऑफ इक्वेशनचे सोल्युशन जनरेट करत राहू शकतो, आणि सोल्युशन सेट हे F च्या कर्नलशिवाय दुसरे काही नाही. म्हणून यापैकी 2 जनरेटर येथे आहेत, जो सोल्युशन जनरेट करते ते सोल्युशन देखील विस्तारते. हे 2 व्हेक्टर लिनियरली
इंडिपेंडंट आहेत तर आपल्याकडे हे लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहे जे संपूर्ण F चे कर्नल विस्तृत करू शकते म्हणून नैसर्गिकरित्या हे दोन वेक्टर बेसिस फॉर्म करतील आणि येथे या बेसिसचे डायमेन्शन 2 असेल म्हणून हे दोन वेक्टर कर्नल F चा फॉर्म करतात आणि डायमेन्शन किंवा आपण ज्याला नलिटी म्हणतो तेथे आधीच आहे या एकच्या नलिटीच्या कर्नलचे डायमेन्शन ते या फ्री व्हेरिएबल्सच्या संख्येवरून देखील स्पष्ट होते जे येथे 2 आहे म्हणून आपण केवळ डायमेन्शन किंवा नलिटी आणि बेसिस देखील सहजपणे मिळवू शकतो। आता दुसरे उदाहरण जिथे आपल्याकडे UV आहे आणि हे देखील दिले आहे की U वरच्या काही मॅपवरील FU4 1 1 1 आणि F1 देखील त्याचे -5 1 1 -5 1 आणि -5 3 3 आणि आपण असे गृहीत धरू की हा F या R3 ते R4 पर्यंत चा लिनियर मॅप आहे कारण ते या R3 कंपोनंटाचे मॅप करते हे U आणि V R3 चे आहेत आणि R4 मध्ये आउटपुट आहे त्यामुळे हा R3 ते R4 मॅप तयार करतो आणि आता प्रश्न हा आहे की म्हणजे W हे 5 4 4 म्हणून आणि Y2 1 7 म्हणून दिलेले आहे त्यानंतर आपण हे Fw आणि Fy शोधू शकतो होय आपल्याला केवळ हे माहित आहे की Fu दिलेले आहे आणि Fv दिलेले आहे परंतु आता आपल्याला शोधायचे आहे की Fw काय असेल W वेक्टर 5 4 4 असे दिलेले आहे आणि हे Y हे 2 1 7 असे दिलेले आहे आपल्याला Fw आणि Fy शोधायचे आहे आणि F ए लिनियर मॅप म्हणून तर आपल्याला लिनियर मॅप बद्दल काय माहिती आहे ही एडिटिव्ह प्रॉपर्टी ही F वरील U प्लस V बरोबर Fu प्लस Fv आहे म्हणून आपण येथे विचार करू शकतो की हे W जर आपण या U आणि V टर्म मध्ये लिहू शकलो तर म्हणून जर आपण हे 5 4 4 U आणि V या वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतो नंतर आपण W चे F काय आहे हे शोधू शकतो आपण शोधू शकलो तर जर आपण हे W या U आणि V च्या लिनियर कॉम्बिनेशन प्रमाणे लिहू शकतो नंतर आपण F देखील शोधू शकतो आणि त्याचप्रमाणे Y सह देखील जर आपण हे Y हे U आणि V चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून लिहू शकतो त्यानंतर आपण हे ट्रान्सफॉर्मेशन F ला Y वर लागू करू शकतो आणि आपण U आणि V टर्म लिहू शकतो आणि ते या Y ची इमेज असेल म्हणून आता आपण प्रयत्न करूया की ते कसे लिहू शकतो हे आपण W ला U आणि V चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून व्यक्त करू शकतो याचा अर्थ असा की आपण W काही μ1 U आणि μ2 U लिहू शकतो स्कलर्स μ1 आणि μ2 म्हणून तसे करणे आपल्याला आता पुन्हा हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स फॉर्म करावे लागेल या सिस्टम ऑफ इक्वेशन साठी येथे μ1 आणि μ2 फॉर्म होतात म्हणून येथे U1 1 3 होता ये कॉलममध्ये ठेवले जाईल जेव्हा आपण या सिस्टम ऑफ इक्वेशन्स लिहितो पहिली इक्वेशन आपल्याला 1 टाइम μ1 3 टाइम μ2 मिळतील च्या इक्वल आहे तेथे W चा पहिला कंपोनंट 5 आहे दुसरा प्रश्न μ1 2 असेल μ2 इक्वल 4 आहे तिसरे इक्वेशन 3 μ1 प्लस मायनस 2 μ2 इक्वल असेल म्हणून येथे यापैकी ते सिस्टम ऑफ इक्वेशन्सच्या लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म करते म्हणून या सिस्टम ऑफ इक्वेशन्स मधून आपण हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहू शकतो आणि हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स येथे दिले आहे म्हणून आता या ऑगमेंटेड मॅट्रिक्स मधून आपल्याला या रोचे रिड्यूस केलेले फॉर्म मिळवावे लागतील म्हणून हे 1 3 5 आणि हे येथे सोपे आहे म्हणून आपण ते वजा करू शकतो आणि नंतर पुढे हा रिड्यूस केलेला फॉर्म मिळेल आणि या रिड्यूस केलेल्या फॉर्मवरून आता आपण हे पाहणार आहोत की हे येथे मुख्य आधार आहे हे देखील मुख्य आधार आहे म्हणून पहिला कॉलम मुख्य आधार आहे दुसरा कॉलम मुख्य आधार आहे आणि येथे सर्व काही इनकन्सिस्टंट आहे पूर्ण रो 0 आहे म्हणून आपण μ1 आणि μ2 शोधू शकतो तर इथे μ1 1 होणार आहे आणि दोन इक्वेशन्स पैकी μ2 हे 2 होणार आहे आता आपण हे सॉल्व्ह केले आपण ते सॉल्व्ह केले आहे हे W आपण U आणि V टर्ममध्ये U टाइम्स 2V म्हणून दर्शवू शकतो म्हणून W म्हणजे W2 U प्लस V आहे आणि एकदा आपण
हे रिलेशन केले की आपण आता लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स लागू करू शकतो म्हणून Fw 2 टाइम्स Fu प्लस Fv असेल आणि नंतर इतर 2 टाइम हो Uv आता आणि हे Uv आता आणि नंतर आपण ते येथे 3 3 आणि -3 5 तर त्यानंतर येथे मुख्य पॉइंट असा होता की जर आपण या W ला लिनियर कॉम्बिनेशन म्हणून दर्शवू शकतो त्यानंतर आपण या Fw ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी मॅपची लिनियरिटी लागू करतो आता आपण y साठी पुन्हा त्याच स्टेप केल्या तर आता y हे 2 1 7 आहे आणि आपल्याकडे हे u आणि v आहे म्हणून आपण पुन्हा या y ला u आणि v चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करू आणि पुन्हा आपल्याला हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स मिळेल 1 1 3 आहे आणि त्यानंतर आपल्याकडे 3 2 -2 आहे उजव्या हाताची स्लाइड जी y आहे येथे आहे म्हणजे 2 1 7 आणि पुन्हा आपण रो रिड्यूस फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू म्हणून आता आपल्याला हे रो रिड्यूस फॉर्म मिळते आता येथे इनकन्सिस्टन्सी समस्या आहे शेवटचा कॉलम उजवीकडील कॉलम आहे तो येथे मुख्य आधार एलिमेंट आहे जे या बाबतीत होऊ नये आणि आता या कारणामुळे आपल्या सिस्टममध्ये इनकन्सिस्टन्सी आहे आणि ते सोल्युशनच्या नॉन एक्झिस्टन्स ला पुढे नेते म्हणून येथे आपण या y ला या u आणि v चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करू शकत नाही आणि म्हणून सिस्टम इनकन्सिस्टन्स आहे ती इनकन्सिस्टंट आहे याचे कारण म्हणून आपण या y चे F कम्प्यूट करू शकत नाही कारण दिलेली माहिती येथे पुरेशी नाही म्हणून दिलेल्या माहितीवरून आपण हे y कम्प्यूट करू शकत नाही तर ठीक आहे आता आणखी एक चांगला परिणाम आहे तो हा की जर ती हा पासून Rm पर्यंतचा लिनियर मॅप असेल तर टी हा Rn ते Rm पर्यंत चा लिनियर मॅप आहे त्यानंतर नेहमीच M क्रॉस N मॅट्रिक्स असते ते असे की हे T x तुम्ही या मॅट्रिक्स A च्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकता म्हणून आपण T x ला लिनियर मॅप म्हणून जे काही करतो अप्रत्यक्षात मॅट्रिक्स सह कार्य करू शकतो केवळ या x ला गुणले कारण मॅट्रिक्स सह काम करत आहे ते खूप सोपे आहे आणि आपल्याला मेट्रिसिस चे अनेक ऑपरेशन्स आणि इतर अनेक प्रॉपर्टीज माहित आहेत म्हणून लिनियर मॅप सह कार्य करण्याऐवजी जे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दिलेले नाही आपल्याकडे मॅट्रिक्स फॉर्म असणे चांगले आहे आणि नंतर आपण मॅट्रिक्स सह कार्य करू शकतो आणि या मॅट्रिक्स सह या मॅपवर आपल्याला हवे ते सर्व ऑपरेशन येथे करू शकतो त्यामुळे तो एक प्रूफ आहे ते येथे खूप सोपे आहे आपण आपल्याकडे मानक बेसिस परिभाषित करू शकतो जे हे 1 0 0 आणि हे 0 1 0 0 आणि असेच दिले आहे हे या वेक्टर स्पेस Rn पासून मानक बेसिस आहेत आणि आपल्याकडे हे T आता कोणत्याही x साठी आहे म्हणून Rn पासून या x मधून आपण कोणताही वेक्टर घेऊ शकतो आपण करू शकतो की कारण हे येथे बेसिस आहे ते मानक बेसिस आहेत आपण या बेसिस फॉर्ममध्ये हा x रिप्रेझेंट करू शकतो याचा अर्थ हे x आपण रिप्रेझेंटेड करावे का x1 1 तसेच x1 x2 x3 xin हे x वेक्टरचे कंपोनंट आहेत म्हणून आपण या मानक बेसिसच्या मदतीने या x ला x1 1 प्लस x2 2 आणि तसेच प्लस xn म्हणून रिप्रेझेंट करू शकतो थोडक्यात आपण समेशन फॉर्म मध्ये लिहू शकतो जे आहे 1 पासून ते n psi ei पर्यंत जाते तर हा x जो आपल्या बाजूला जनरल कंपोनंट आहे आणि त्या मानक बेसिस ला लिनियर कॉम्बिनेशन म्हणून रिप्रेझेंट केले आहे आणि आता आपण हे T लागू केल्यास T लिनियरिटी त्या Tx ला इम्प्लाय करते x चे T येथे समेशन चे T असेल आणि मुळात आपण घेऊ आपण T I वर अप्लाय करू शकतो तर आपल्याकडे हे I 1 2 n आहे आणि हे T या वेक्टर I वर येथे लिनियरिटी कारणामुळे ही लिनियरिटी प्रॉपर्टी आहे जी या x1 चा Tn x2 याप्रमाणे x1 इंटू T1 प्लस असेल x2 इंटू T2 आणि हा xn इंटू Tn त्यामुळे ते येथे रिलेशन होईल आणि आता आपण ची व्याख्या अशी करूया जी या मॅप टीला तंतोतंत अनुरूप असेल किंवा तेथे हा मॅप टी म्हणून फंक्शन करेल म्हणून आता आपण व्याख्या करू शकतो की कॉलम कोणाचे आहेत हे वेक्टर येथे T1 T2 Tn म्हणून हे कॉलम जर आपण या
मॅट्रिक्समध्ये टाकले तर हा x शिवाय काहीही असणार नाही, अगदी हे प्रॉडक्ट जे Tx आहे. तर जर आपल्याला यावरून या मॅट्रिक्स प्रॉडक्टची व्याख्या आठवत असेल जे आपल्याकडे आहे अनेक टाइम्स दिसले, म्हणजे ते काहीही नाही, हा कॉलम 100 x1 गुणला जाईल, कॉलम 2 x2 ने गुणला जाईल आणि असेच कॉलम x80 गुणला जाईल. मॅट्रिक्स वेक्टर प्रॉडक्ट पाहण्यासाठी तो एक दुसरा मार्ग आहे आणि इथे अगदी ती कल्पना वापरली आहे, म्हणजे हा x1 या वेक्टर T1 ने गुणला जातो, म्हणून T1 आपण पहिला कॉलम म्हणून ठेवला तर आपल्या मॅट्रिक्समध्ये, आणि त्याचप्रमाणे हा x2 आणि नंतर हा T मॅट्रिसेस दुसरा कॉलममध्ये ठेवला जातो, म्हणून हे प्रॉडक्ट येथे x नक्की 1 असेल जे की x शिवाय दुसरे काहीही नाही, म्हणून ती x अधिक x आहे. म्हणून या साध्या कल्पनेने आपण ते काय पाहिले आहे की कोणताही लिनियर मॅप जो Rn ते In या कंपोनंटांना मॅप करतो, आपल्याकडे या T मॅप शी अनुरूप मॅट्रिक्स असू शकतो. आपल्याकडे पुन्हा या m क्रॉस n ऑर्डरचा मॅट्रिक्स A असू शकतो, ज्यांच्या कॉलमला आपण या T A च्या मदतीने सहज कम्प्यूट करू शकतो आणि हे नक्की मॅप देईल जो Rn ते M पासून दिला आहे. म्हणून आता फटाफट येथे काही उदाहरणे पाहूया. तर हे एक उदाहरण होते ज्याची आपण याआधीच चर्चा केली आहे, म्हणून हे Txy हे R2 ते R3 पासून दिले आहे, म्हणून हा R2 मधील एक कंपोनंट आहे आणि नंतर आपल्याला हा R3 कंपोनंट मिळत आहे. तर आता हे M अनुरूप मॅट्रिक्स कसे मिळवायचे, कल्पना अशी होती की आपण हे T1 कम्प्यूट केले, म्हणून T1 म्हणजे येथे आहे या 1 आणि 0 शिवाय काहीही नाही, तर T1 आणि 0 तर y0 वर सेट केले जाईल, म्हणून आपल्याला 2 1 4 मिळतील. त्याचप्रमाणे आपण T2 मिळवू शकतो आणि ते फक्त 0 आणि 1 असेल, म्हणून 0 आणि 1 आपल्याला येथे 3 5 आणि -3 मिळेल, म्हणून तो दुसरा कंपोनंट असेल आणि नंतर A मध्ये आपण त्यांना ठेवू जेणेकरून पहिला कॉलमसाठी 2 1 असेल. या मॅट्रिक्स A चा दुसरा कॉलम म्हणून 3 5 आणि -3 आणि आपल्याला ते आता माहित आहे की Tx हे दिलेले आहे. लिनियर मॅप परिभाषित केला गेला या प्रकारे आपण आणि या R2 चे कंपोनंट देखील परिभाषित करू शकतो, कारण हे x y इंटू आपल्याला अगदी हा लिनियर मॅप देते, कारण जर आपण या x y सह a ला गुणले तर आपल्याकडे आहे 2 3 1 5 आणि 4 3 आणि या x y सह आपल्याला येथे काय मिळेल, 2 टाइम्स x आणि +3 टाइम्स y, दुसरा कंपोनंट x 5 y, नंतर आपल्याकडे x इन y आहे, म्हणून आपल्याला अगदी सारखेच मॅपिंग मिळत आहे ज्याची व्याख्या तेथे या T च्या मदतीने केली आहे. पहिला कंपोनंट हा 2 x 3 y, नंतर x 5 y 4 x 3 y म्हणून दिलेले लिनियर मॅप आपण या मॅट्रिक्स A च्या मदतीने परिभाषित केले आहे. आपण पटकन आणखीन एक उदाहरण येथे पाहू शकतो. हे R3 आहे, मग तेच येथे दिले होते R3 पासून हा कंपोनंट आणि नंतर येथे आता आपल्याकडे R3 पासून हा पहिला कंपोनंट आहे, मग आपल्याकडे हा पहिला कंपोनंट आहे, आपल्याकडे दुसरा कंपोनंट, आपल्याकडे तिसरा कंपोनंट आहे, म्हणून हे R3 ते R3 मॅप करते आणि तुमच्याकडे तीच कल्पना आहे जी आपण पुन्हा वापरू शकतो, जी आपण आधी वापरली आहे ते A1 च्या या आपण कम्प्यूट करू ते 9 5 व येथून 9, मग इथून 5 आणि 50 इथून 5 2 आणि नंतर T3 आपण मानक बेसिस वर अप्लाय करू शकतो आणि मग आपण त्यांना त्या कॉलममध्ये ठेवू शकतो, जे नक्की येथे आपले मॅट्रिक्स येथे 9 5 55 असेल, येथे 5 12 0 आणि 35 27 आणि -42, तर आपल्याकडे येथे हे मॅट्रिक्स A आहे आणि ते दिलेला लिनियर मॅप हा लिनियर मॅप परिभाषित करेल. हे मॅट्रिक्स वेक्टर प्रॉडक्ट आहे, म्हणून पुन्हा हे कार्य मॅट्रिसेस सह करणे खूप सोपे आहे, म्हणून हा एक मार्ग आहे जिथे आपण लिनियर मॅप रिप्रेझेंट करू शकतो या मॅट्रिसेसच्या मदतीने. तर आज आपण लिनियर मॅप पासून काय केले ते येथे आहे. आपण काही उदाहरणे सोडवली आहेत जिथे आपण कर्नल F ला कम्प्यूट केले आहे, कर्नल F चे डायमेन्शन तसेच इमेज F आणि त्याचे डायमेन्शन. त्यापुढे आपण मेट्रिसेस वापरून हे देखील
पाहिले आहे लिनियर मॅप कसे परिभाषित करायचे जेव्हा जेव्हा लिनियर मॅप टी असतो जो आर एन ते आर एन कंपोनंटांना मॅप करते आपण नेहमी अनुरूप मॅट्रिक्स ए परिभाषित करू शकतो जे या टी एक्स ऐवजी या एक्स प्रमाणे कार्य करेल म्हणून हे खूप उपयुक्त आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे मॅट्रिसेस सह काम करणे खूप सोपे आहे म्हणून लेक्चर तयार करण्यासाठी वापरलेले हे संदर्भ आहेत आणि खूप खूप धन्यवाद.